म्हणाल्या त्यांचं मतदान यादीत नाव होतं ना इकडच्या शाळेत, तर म्हणाल्या माऊ मी तिकडे यायला लागली आज, सगळ्यांना बोलव की, असा फोन आलाय. असं होय, येत आहे आजी, तर चांगली गोष्ट आहे. अगं बाई फोन मध्ये आजी म्हणाल्या तर आजी ना पुण्याला होत्या एवढ्या दिवसापासून, त्यांच्या मुलीकडे आणि मुलाकडे. एक मुलगा आणि एक मुलगी पुण्याला असते आणि 3 मुलं घरी असतात. आजींना 4 मुलं आणि 1 मुलगी आहे. असं होय, येऊ दे की, बोलून दे सगळ्यांना, येतील आजी मग सांगतील. ओ या आजी या, वेलकम वेलकम. ओ काय ग बाई वेलकम करता, खूप दिवस झाले ना तुम्हाला भेटायला, आणि तू जरा मला मोठी मोठीच दिसू लागली. अहो आजी मी मोठी दिसू लागली आणि तुम्ही मला तर एक दिसू लागल्या. बसा बसा आजी. बोलवलं नाही सगळ्यांना, मी तर मगाशीच फोन केला तर सगळ्यांना बोलव म्हणून. गेली की माऊ, बोलवायलाच गेली. अगं बाई तिथं मुलीनेच मेहंदी लावली काढी, आणि गेलो होतो सगळे, ते काय भीमाशंकर म्हणतात तिकडे, सगळ्याकडे गेलो दर्शनाला. मग जेजुरी जाऊन आलो, परत आळंदीला गेलो, असं काही काही फिरणं झालं. पण ती मुलगी म्हणते अगं आई असं चांगलं नाही दिसत, तर तिने काळी मेहंदीच लावली 2 वेळा. तर त्याच्याने तर मला वेगळंच वाटतं अगदी. आणि तूही म्हटली यंग दिसताय असं. हो आजी, लयच तुमचं रूप बदलून जातं काळी मेहंदी लावल्यावर, आणि हेअरस्टाईल ही पण छानच वाटते तुम्हाला, असं काय नाही. चांगलं दिसतं असंही. आता काय सगळेच मॉडर्न राहायला लागले हो आजी. हो माय, काय हो माय, तिकडे तर तिकडचे लोक येतात फिरायला, कसे कसे कपडे घालतात बाई, बघावा तर लय लाज वाटते व. काय काय कसे कसे जमाना झाला आता, विचित्र सगळे, कसेही कपडे घालतात आणि कसेही फोटो काढतात आणि कसेही काही करतात. आणि सगळ्यांकडे जणू अगदी आता कसं, पहिले तरी असं कॅमेराने फोटो काढायचे, आता तर सगळ्यांजवळच कॅमेरा झालाय म्हणजे मोबाईल, तर आता तर वांदाच नाही. हो आजी, फोटोंचं काही कौतुकच नाही आता, चालू चालू फोटो काढतात. जरी थोडी तयारी केली तरी फोटो काढला, कुठे गेला फोटो काढला, इकडे जायचा फोटो काढला, आता तोच जमाना आहे हो आजी. हो माय, मी तिथंच पाहिलं माय, काय 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 लोक बाबा, कसंही. आणि पण छान वाटतं हो पुण्याला, मस्त वाटतं बरं. हां मग पुणे सिटी तर चांगलीच आहे, आमची आत्या राहतात तिथं. असं होय, तर जाऊन यायचं की कधी. नाही हो आम्ही अजून गेलोच नाही, जाऊ की वेकेशनमध्ये जाऊ, बघू आता. मम्मी पप्पांवर डिपेंड आहे, आम्ही कुठे जायचं. हो अगदी बरोबर आहे. आणि तुमचे कोण असते आजी तिथं. अगं बाई माझी मुलगी IT इंजिनियर आहे तिथं, आणि माझा मुलगाही, मुलगा तो काय वेगळ्याच कंपनीत आहे. त्याची कंपनी मला सांगता येणार नाही, पण त्या मोठ्या पोस्टवर आहे तोही. चांगलं आहे, त्यांचे घरदार व्यवस्थित आहे तिथेही. हां इथेही यांचे व्यवस्थित आहे, मला काय टेन्शन नाही. हां सगळं व्यवस्थित आहे. ओ चांगलं चांगलं, अगदी चांगलं. ओ बापरे, किती दिवसांनी आल्या हो आजी तुम्ही. आता सगळे हेच विचारणार आहे मला, किती दिवसांनी आल्या असं. माऊ अजून बोलूनच नाही आली, काऊही आली. अहो जिथं जाते तिथं गप्पा मारते ती. हां आता सगळे वेकेशनच्या गेले असतील गावालाच, मामाच्या घरी, कोणी कुठे कोणी कुठे. हो सगळं खालीच आहे, आम्हालाही जायचे 2-4 दिवसात. माऊ जाऊन आली, आता माऊ नाही जाणार, आता मी जाणार. असं होय, आज काही मला गोष्ट वगैरे नाही सांगायची, मी पण वोटिंगला गेली होती जवळच्या शाळेत, तर मी म्हटलं चला बाई माझ्या बाळांना भेटून येऊ. हां म्हणूनच आली, आठवण आली तुमची. मी परवाच आले वोटिंगसाठी. असं होय, परवाच आला तुम्ही. एवढ्या दिवसापासून कुठे होता आजी तुम्ही. अगं बाई मी पुण्याला होते, मग फिरलो तिकडे थोडं, लोणाळा खंडाळा सगळं फिरलो, अक्कलकोटला गेलो, परत सोलापूरला गेलो, कोल्हापूरला गेलो, महालक्ष्मीला गेलो, तुळजाभवानीला गेलो, सगळं काही थोडं 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 मधून मधून फिरलं. आणि 2 महिन्यापासून मी तिकडेच होती, म्हणून तुम्हालाही कुठे भेटायला आली. आणि नेमकं असं झालं, मला मध्येच आठवणही आली तुमची, तर फोन लावू म्हणाल्यावर माझ्या नातूने सगळा मोबाईलच पाडला, तर सर्व नंबरही गेले आणि सर्वच गेलं मोबाईलचं, काहीच नाही राहिलं. असं झालं. नमस्कार हो आजी, नमस्कार. नमस्कार रे बाळा, सगळ्यांना नमस्कार माझा. आणि खूप दिवस झाले होते, आपण भेटलोही नाही, आणि आपल्या गोष्टी सगळ्या बंद, सगळंच बंद.
आता आपण गोष्टी चालू करणार आहेत लवकरच. पण आता वेकेशनचे तर बाकीचे गावालाही गेलेत, मग काय करायचं? काय नाही वाजी, आम्ही आहेत ना. मग सांगायचं की गोष्टी. तुम्ही येतात तर आम्हालाही चांगले वाटते, आमचंही मन फ्रेश होते. हां, ते तर आहेच. मोबाईल मोबाईल मोबाईलमध्ये सगळे घुसलेले असतात आणि असं थोडं काही फ्री माइंडसाठी पाहिजे. माझंही हेच म्हणणं आहे. कोणाला दिले वाजी वोट मग? अगं बाई, वोट काय सांगायचे असते. मला ज्याला पटले मी त्याला दिले. मतदान कोणाला म्हणतात? आपलं मनदान करायचंय आपल्याला तिथं जाऊन. हां, आपल्याला पटलं त्याला वोट करायचं. त्याच्याबद्दल कोणाजवळ काही बोलूही नाही. अगदी बरोबर आहे वाजी. आम्ही कुठे वोटिंग केलं अजून? आम्ही तर लहान आहेत. 18 वर्षानंतरच होणार ना आमचं वोटिंग. हो, ते तर आहेच. 18 वर्षानंतरच अधिकार असतो वोटिंगचा. माझी केव्हापासून येणार हो तुम्ही? येईल ना बेटा, आता उद्या परवापासून मी रेग्युलर येणारच आहे. असं काय नाही हा. अधूनमधून मी येणारच आहे. मला ते गुडघ्यांचाही त्रास जास्त होत होता. पुण्यालाही औषधी केली मुलाने मुलीने, दवाखानेही केले, फिरवलंही, खाऊ पिऊही घातलं. लई मज्जा आली पुण्याला आणि थंड वाटतं पुण्यालाही. तिकडे रांजणगावही आहे ना माझी. रांजणगावाचा गणपतीचं म्हणतात ना, आणि दगडू हलवाईचा गणपती पण आहे ना पुण्याला. हो, आम्ही जाऊन आलो. हा, सगळं पाहिलं मी. आजी लई नशीबवान आहेत. हां, ते तर आहेच. आणि रिझल्ट वगैरे आले सगळ्यांचे? चांगले आले रिझल्ट? हो, सगळ्यांना चांगले मार्क्स आले. हा, सगळ्यांना A1 A2 आले. सगळ्यांना सगळं व्यवस्थित रिझल्ट आले सगळ्यांचे. कोणी 7वीला, कोणी 6वीला, कोणी 8वीला असे आहेत ना. चांगलं चांगलं, कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. चला तर माझे बालमित्रांनो, या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. लाईक करा,